गजानना श्री गणराया आदि वंदू तुझं मोरया. बोला गणपती बाप्पा मोरया. तर नमस्कार मित्रांनो, नमस्कार. मी पुष्पराज तारी आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो. तर आज आपण महाराष्ट्र नगर जे आमचं नगर आहे, तर महाराष्ट्र नगरमध्ये आपला संघर्ष तरुण मित्रमंडळ या ठिकाणी गेले 4-5 दिवस मी गणपतीचा देखावा बनवला पाटीलवाडा. तो आपण बघायला जातो. तर मित्रांनो, संपूर्ण माहिती मी तुमच्यापर्यंत दाखवणार आहे. कशा पद्धतीने आपण देखावा केला आहे, किती दिवस आपल्याला लागले, त्यानंतर मंडळाच्या सगळ्या पदाधिकारी जेवढे पण आहेत त्यांच्याकडून आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला आपले नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येते. चला तर मित्रांनो, वेळ न घालवता आपण लवकरच निघूया. तर मित्रांनो, आपण संघर्ष तरुण मित्रमंडळ जे दरवर्षी काही ना काही आपले उत्सव साजरे करतात,
त्यानंतर अनेक उपक्रम असतात ते दरवर्षी करत असतात. तर यंदाही आपण बघू शकता गेले 4-5 दिवस आपण पाटीलवाडा हा देखावा आपण उभा केला आहे. तर आपले मंडळाचे अध्यक्ष व सगळे पदाधिकारी इकडे आहेत, लहानपासून मोठ्यांपर्यंत. तर सर्वात प्रथम दादा, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुझं सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर सगळ्या आपल्या मित्रमंडळांचं मनापासून सहर्ष स्वागत करतोय. तर दादा, आपल्या पाटील वाडा ही संकल्पना तुला कशी किंवा आपल्या मंडळाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना सदस्यांना कशी सुचली व आपण 4-5 दिवसामध्ये हा देखावा संपूर्ण तयार केला, त्याबद्दल काय सांगते? कसं आहे, आपल्या शिवप्रेरणा वेलफेअर माध्यमातून संघर्ष तरुण मित्रमंडळ हे आपला गणेशोत्सव साजरा करतो. दरवर्षी सालाबादप्रमाणे आपण नवीन काहीतरी संकल्पना नवीन ठेवत असतो. जसं आपण 2005चा पूर दाखवला होता, काश्मीरचं ती दाखवलं होतं, ती बोट बनवली होती आपण ती त्यावेळेला. आणि पुन्हा गेल्या वर्षी आपण एक निसर्गरम्य मंदिर बनवलं होतं. आणि त्याच्या अगोदर एक वर्ष आपण गेल्या वर्षी आपण इंडिया गेट अमृत महोत्सव होता भारताचा, त्याच्याबद्दल आपण इंडिया गेट बनवला होता. तर अशी विविध संकल्पना असतात. आणि ह्या माध्यमातूनच आपला हा महाराष्ट्रनगरमध्ये शिवप्रेरणाचा एक राजा झाला. नुसता शिवप्रेरणाचा गणपती नाही झाला, तर हा शिवप्रेरणाचा राजा झाला. आणि हा राजा कुठे बसतो? तर राजवाड्यात किंवा वाड्यात. तर राजवाड्याला आपल्याकडे संकल्पना जरी मोठी असली तरी राबवणं शक्यता कमी आहे. त्यामुळे आम्ही काय केलं, मग वाडा बनवूया आपण. जे गणपतीच्या आतमध्ये गणपती जो आपली जी मूर्ती श्रींची मूर्ती असेल ती आपली रुबाबात असेल आणि ती आपल्या वाड्यामध्ये, राजा हा वाड्यामध्ये बसलेला असेल, ही एक संकल्पना सुचली. मग त्याप्रमाणे आम्ही मूर्तीचा शोध घेतला, बैठकली रुबाब. आता तुम्ही मूर्ती बघू शकता, सिंगल मूर्ती आहे, पाटावरती बसलेली आहे आणि ती एकदम रुबाबात बसलेली आहे. काहीच नाही, त्या मागे सिंहासन नाही, काय नाही. जे वाड्यामध्ये एक आपलं बैठक असते त्या पद्धतीत ती बसलेली आहे. तशा पद्धतीने सुचली. मग आम्हाला नवीन संकल्पना सुचली, बाबा ही अजून कलाकारांची माहिती घेतली. तर त्याच्यातून अजून एक आम्हाला संकल्पना सुचली की जर कलाकार, आम्ही बाहेरचे भरपूर कलाकार आमच्याकडे होते, मी स्वतः संपर्क केला. परंतु बोललं चला आपल्या नगरातल्या लोकांना चान्स द्यावा, की नगरातल्या म्हणजे कार्यकर्ता, आपला बाबूतारी हा जो कार्यकर्ता आहे, गेल्या जी काश्मीरची बोर्ड बनवली होती ती सुद्धा यांनीच बनवली होती. तर आपल्या स्थानिक लोकांना प्राधान्य द्यावे आणि त्याचं कुठेतरी उभारता यावं आणि त्याची कला समोर प्रत्यक्ष लोकांना दिसावी, ह्या माध्यमातून आम्ही बाबूशी संपर्क केला. त्यांनी सुद्धा पहिल्या झटक्यामध्ये त्याला होकार दिला आणि त्याची केलेली मेहनत ही त्यांनी त्याच्या 4-5 दिवसामध्ये उतरवली. त्यांनी स्वतः कबूल केलंय की त्याच्याबद्दल मी त्याचा आभार मानतो की अशी दिलदारता पाहिजे की बाबा माझ्यात काय त्रुटी राहिल्या असतील तर त्या स्वीकारा. ते त्यांनी स्वतः कबूल केलेलं आहे. त्यामध्ये आम्ही जेवढं त्याला मदत करता येईल किंवा त्यांनी त्याच्याकडून जेवढं करता येईल तेवढं त्यांनी केलेलं आहे. अशा प्रकारे हा राजवाडा आणि राजवाड्याचं रूपांतर वाडा अशा प्रकारे आम्ही सार्वजनिक गणेशोत्सव यावर्षी पार पाडलेला आहे. आणि येणारं हे आमचं 49 वर्ष आहे. येणाऱ्या 30 वर्षामध्ये आम्ही अजून काहीतरी वेगळं करू आणि या महाराष्ट्रनगरमध्ये एक वेगळं रूप पाडू, याचं मी तुम्हाला आश्वासन देतो. त्या खरंच खूप छान दादा, खूप छान. मित्रांनो, एक लक्षात घ्या, आपल्या महाराष्ट्रनगरमध्ये हा एकमेव मंडळ असा आहे की दरवर्षी काही ना काहीतरी करतच असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे यांचं आर्थिक बाजू कुठेतरी कमी असते, तरी पण स्वखर्च आणि सगळे मित्रमंडळी आपले स्वखर्चाने आपली वर्गणी काढून, त्यानंतर यांच्याकडे वर्गणीची पण खूप कमी प्रमाणात जमते, तरी पण मित्रांनो काही ना काहीतरी जिद्द ठेव हे असे देखावे सादर करत असतात. तर मित्रांनो, खरंच खूप छान. आणि महाराष्ट्रनगरमध्ये पुढच्या वेळी पण असंच हे लोक दरवर्षी काहीतरी ह्याच्यापेक्षा मोठं करू दे आणि माझ्यापर्यंत संधी मला भेटू दे, हीच आपल्या बाप्पाचरणी प्रार्थना करतोय. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा मित्रांनो. आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आपले असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येतच राहतील. बोला गणपती बाप्पा, शिवप्रेरणेच्या राजाचा विजय. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. गणपती बाप्पा
बघू शकता आज गणपती उत्सव मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि आपल्या महाराष्ट्र नगरमध्ये मला हा सेट उभा करण्याची जी संधी आपल्या संघर्ष गणेशोत्सव मित्रमंडळ यांनी मला दिली त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आहे. त्याचबरोबर आमची गेले 4-5 दिवस अहोरात्र आम्ही मेहनत करतो आहे आणि काल आणि आजची नाईट संपूर्ण नाईट आणि माझ्यासोबत किरण आहे. तर किरण खरंच खूप मजा आली भावा, खरंच सिरियसली, कारण की 2 दिवस आपण नाईट फुल्ली मारतो आहे आणि त्याच्यात तू पण मला खूप सपोर्ट केला. मित्रांनो, हा किरण भाबल आहे जो माझ्यासाठी वेळात वेळ काढून पूर्ण रात्रभर माझ्यासोबत जागा राहून काम करत होता. आणि आपण हे पोस्टर बघू शकता मित्रांनो, हा जो आहे तो आपला साताऱ्यामधील पाटीलवाड आहे. त्याची मंडळ आहे जे संघर्ष मित्रमंडळ यांची आधी संकल्पना होती की यावेळी आपल्याला पाटीलवाडा बनवायचा आहे. तर जागेचा मित्रांनो खूप अभाव होता, त्यातही मी त्यांना हा बोललो आणि आपण ज्या 10x15च्या जागेमध्ये आपण हा पाटीलवाडा जो सातारामध्ये तो निर्माण करण्याचा छोटासा प्रयत्न केला. मित्रांनो, हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर मित्रांनो नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर मित्र किरण, आपण गेले 3-4 दिवस तू माझ्यासोबत खूप मेहनत करतोय आणि रात्रभर माझ्यासोबत जागा राहतोय, खूप एन्जॉय केला. तर खरंच काय सांगशील? कोणतं तरी एक कार्य घेतलेलं असतं ते आपण पूर्णपणे जोपर्यंत आपल्याला आनंद भेटणार काम पूर्ण करण्याचं, तर आता खूप आनंद होतोय की आपण हे काम पूर्ण केलं. क्या बात आहे, क्या आणि पुष्पराज तारीख जो आपला मित्र आहे तो खूप एक नंबरचा आर्टिस्ट बोलतो आपण. त्यांनी प्रतिकृती सगळ्यांसमोर साकारली. चॅलेंज जे होतं ते पूर्ण खूप चॅलेंज खूप म्हणजे एवढ्या छोट्या, हा जर मित्रांनो बघू शकता, हा जो आहे कदाचित हा सेट जो असेल तो कदाचित 25x30चा सेट असेल. 15x10 मध्ये आम्ही हा सेट उभा केला आहे. तर तुम्ही बघू शकता ह्याची सेम टू सेम आम्ही प्रतिकृती बनवण्याचा छोटासा प्रयत्न केला. त्याच्यात पण काही गोष्टी आमच्या अवघे आम्हाला 4 ते 5 दिवस भेटले हा सेट उभा करण्यासाठी. तर मित्रांनो, त्याच्यासाठी छोट्या मोठ्या जर आम्ही तिथे पण बघू शकता ह्या ज्या पूर्ण आमच्या रेलिंग आहेत ते रेलिंग आहेत. तर त्या रेलिंग आम्ही गणपती बाप्पा आपले विराजमान झाल्यानंतर आपण ते फिटिंग करणार आहोत. आणि नसरू नका. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आपले नवनवीन व्हिडिओ आणि आपले असेच छान छान व्हिडिओ आपल्यासमोर घेऊन येईल. तर धन्यवाद, थँक्यू सो मच, बाय बाय. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया.